नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मोहिनी एकादशी. मोहिनी एकादशी असल्यामुळे आता बऱ्याच वेळा आपण एखादी व्यक्ती अशी असते की खूप प्रयत्न करत असते, एखादी अशी इच्छा असते की ती खूप दिवस झालं पूर्ण होत नाही. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होत असतील तर आपल्याला काय करायचं आहे, एकादशीचा जरी तुम्ही उपवास केला नाही तरीही चालेल, पण आपल्याला मुठभर तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. तर त्या तांदळाचा कसा उपाय करायचा आहे आणि ते तांदूळ आपल्याला कधी अर्पण करायचे आहेत आणि कोणी अर्पण करायचं आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता एकादशी कोणतीही असेल तर त्यावेळेस आपण सेवा उपाय हे करतच असतो. आता आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, आजारपण असेल किंवा कोणत्या कामामध्ये यश येत नसेल तर त्यावेळेस मग एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे. त्यानंतर मग भगवान विष्णूंना, आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती म्हणा किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. आणि ते जे पाणी असतं तर ते पाणी मग आपल्याला तीर्थ म्हणून घरातील सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे. सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता. आता जर तुम्ही सकाळी करणार असाल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, एक पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे आपल्याला आणि तूप टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर तुम्ही मग गाईचं तूप आवर्जून घ्यायचं आहे आणि जर नसेल तर हरकत नाही, पण जे तुम्ही तेल टाकणार असाल तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आहे आणि मग आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा जो आहे तर तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. आणि नंतर मग काय करायचं आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि दिव्याला प्रार्थना करायचं आहे की सांगायचं आहे घरामध्ये ज्या समस्या आहेत त्याबद्दल सांगायचं आहे की त्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि दिवा खाली ठेवायचा आहे. नंतर मग आपल्याला मुठभर खडा मीठ घ्यायचं आहे आपल्याला. आता बऱ्याच वेळा काय होतं की खडा मीठ जे आहे तर ते खडे मीठ सगळ्यांकडे उपलब्ध असेल असे नाही, पण असेल तर हरकत नाही, तुम्ही खडा मीठच घ्यायचं आहे. नसेल खडे मीठ तर मग तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता. पण आपण कोणतीही सेवा करत असताना ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या वस्तू जर घेतल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आणि नंतर मग ते मीठ आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. मूठभर एवढं मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि मूठ बंद करायची आहे. त्यानंतर मग आपल्याला भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आता हा मंत्र तुम्ही 5 वेळा म्हणायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचं कोणतंही नामस्मरण तुम्ही मग करायचं आहे. आता माता लक्ष्मीला तुमच्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी सांगायचं आहे. त्या अडचणी दूर होण्यासाठी किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि तिथून उठायचं आहे. आणि तिथून उठल्यानंतर ते जे मीठ आहे आपल्या हातातील तर ते मीठ आपल्याला काय करायचं आहे, बाथरूमच्या तिथे आपल्याला हे मीठ टाकायचं आहे. कारण की त्यावरून मग आपल्याला पाणी टाकायचं आहे. कारण की ते जे मीठ आहे तर ते मीठ आपल्याला घराच्या बाहेर गेलं पाहिजे, म्हणून मग आपल्याला ते मीठ बाथरूममध्ये टाकायचं आहे आणि त्यावरती मग आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजेच की हे मीठ घराच्या बाहेर गेल्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचं आहे आणि देवघरापुढे बसायचं आहे. नंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता किंवा मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. आता हा एक जो उपाय आहे मिठाचा, तर हा मिठाचा जो उपाय आहे तर हा उपाय करत असताना ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो दिवा मग रात्रभर दिवा तेवत राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तूप किंवा तेल तुम्ही टाकायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे, आता दिवा कोणताही प्रज्वलित केल्यानंतर आपण दिव्याखाली तांदूळ ठेवतच असतो, तर दिव्याखालचे जे तांदूळ आहेत तर ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता आणि दिवा मग स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये वापरू शकता. तर असा जो हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला पण करू शकता. म्हणजेच की जे खडे मीठ आहे तर ते खडे मीठ वापरून, तर असा उपाय केल्यामुळे तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. तर आपल्याला मुठभर तांदळाचा जो उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे, आता तांदूळ हे जे आहे तर अतिशय पवित्र धान्य मानले जाते हे तर सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून आपण कोणत्याही पूजेमध्ये म्हणा तांदळाचा वापर
करत असतो. कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल, तुमची एखादी इच्छा आहे, ती इच्छा खूप दिवस झाला प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर तेव्हा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा मुठभर तांदळाचा तो उपाय तुम्ही करू शकता. आता कितीही प्रयत्न करत असेल तरीही आपली एखादी इच्छा अशी असते की ती पूर्ण होत नाही. काही उपाय सेवा करत असताना आपले घर जे आहे तर किंवा मन जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला हा मुठभर तांदळाचा उपाय करायचा आहे. त्यासाठी एक मुठभर तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. तांदूळ घेत असताना आपल्याला अखंड घ्यायचे आहे, म्हणजे तुटलेले वगैरे न घेता. एक प्लेट घ्यायची आहे, त्यावरती मग त्या तांदळामध्ये कुंकू टाकायचं आहे, अक्षदा तयार करायचे आहेत. म्हणजेच की जे आपण तांदूळ घेतले आहे त्यामध्ये ज्या प्रकारे आपण अक्षदा तयार करतो त्या प्रकारे कुंकू टाकून अक्षदा तयार करायच्या आहेत. आणि देवपूजेतलं एखादं लाल वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये ते जे तांदूळ आहे तर ते तांदूळ वस्त्रामध्ये टाकून त्याची आपल्याला मग एक पोटली बनवायची आहे. पोटली बनवून झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. आता नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. आणि त्यानंतर एक वेळा कनकधारा स्तोत्र पठण करायचं आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना प्रार्थना करायचं आहे. जे पण काय असेल तिथे त्याबद्दल मग सांगायचं आहे की किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल त्याबद्दल सांगायचं आहे. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करायचं आहे. जे पण काय असेल तर ते सांगायचं आहे. आणि तिथे सांगून झाल्यानंतर कोणती इच्छा असेल किंवा कोणतं एखादं काम आहे ते खूप दिवस झाला प्रयत्न करताय, ते काम पूर्ण होत नसेल तर तुम्ही मग सांगू शकता. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे की भगवान विष्णूंचं मंदिर असेल जवळपास तर तिथे तुम्ही जाऊ शकता, किंवा मग विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर तिथे गेलात तरीही चालेल. आणि ती जी पोटली आहे तर ती पोटली आपल्याला अर्पण करायची आहे. आणि मग अर्पण करून झाल्यानंतर जी इच्छा आपण घरी सांगितली होती तीच इच्छा मग काय करायचं आहे, मंदिरामध्ये पण सांगायचं आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. म्हणून मग आपल्याला असा उपाय केल्यामुळे, म्हणजेच की तांदळाचा जो हा उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पण नक्की पूर्ण होत असते. म्हणून तुम्ही एकादशीला जरी उपवास केला नाही तरी हरकत नाही, पण मुठभर तांदळाचा आणि मिठाचा हे जे उपाय आहेत जे सांगितले तर हे मिठाचे जे उपाय आहेत तर ते तुम्ही आवर्जून करायचं आहे, जेणेकरून तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा पण पूर्ण होईल. म्हणून मग असा जो हा एक उपाय आहे तर तो उपाय तुम्ही तुमच्या घरातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आवर्जून करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की कधी कधी आपल्याला असे वाटत असते की जे पाहिजे ते इच्छा माझी पूर्ण व्हावी, पण कधी कधी काय होतं की पुढे चालून आपल्यासाठी त्या गोष्टीचा त्रास होणार असेल तर मग ती इच्छा आपली अपूर्ण राहत असते. पण असा कोणताही मनामध्ये विचार न आणता आपली सेवा जी आहे तर ती चालूच ठेवायचं आहे. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.